नमस्कार मित्रांनो, समग्र शिक्षा अंतर्गत बेसलाइन टेस्ट घेण्यात आली होती, ज्याचे मार्क्स स्वीप चार्टवर भरणे क्रमप्राप्त आहेत। तर आपण आज स्वीप चार्टवर हे मार्क्स कसे भरायचे हे बघूया। सर्वप्रथम स्वीप चार्ट हे ॲप ओपन करूया। तदनंतर सगळ्यात खाली जे 4 टिंब आहेत त्या 4 टिंबावर क्लिक करूया। मेनूवर आल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव या ठिकाणी दिसेल आणि तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, होय किंवा नाही। यावर होय असे क्लिक करून आपल्याला विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद या ठिकाणी करायची आहे। दिलेले वर्ग या ठिकाणी येतील। आपल्या शाळेतील सर्व वर्ग या ठिकाणी बाय डिफॉल्ट आलेले असतील, त्यामधून आपला वर्ग आपण निवडूया। या ठिकाणी मी थर्ड लँग्वेजचे मार्क्स भरत आहे। इथे वर्ग तिसरा, अवलोकन करा आणि तपशिलांची पुष्टी करा, यासाठी मी होय यावर क्लिक करतो आहे। सिलेक्ट रिस्पॉन्स, नंतर विद्यार्थ्यांची यादी तुमच्या पुढे येईल। सर्वप्रथम आपण एक विद्यार्थी निवडूया। उपस्थित अनुपस्थितपैकी उपस्थित, त्यानंतर मूल्यांकन सुरू करा आणि सर्वेक्षण सुरू करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिला प्रश्न येईल। पहिल्या प्रश्नाला जेवढे मार्क्स आहेत त्यापैकी जे मार्क्स त्या विद्यार्थ्याला मिळाले ते नोंदवायचे आणि जतन करा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करायचं आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे मार्क्स नोंदवायचे आहेत आणि पुढे चालू ठेवायचं आहे। या ठिकाणी मी प्रत्येक प्रश्नाचे मार्क्स नोंदवून जतन करा म्हणत आहे। शेवटचा प्रश्न 10वा प्रश्न या ठिकाणी नोंदवल्यानंतर सर्वेक्षण पूर्ण करा यावर क्लिक करायचं आहे। आणि आता या ठिकाणी तुमचे उत्तर सबमिट करून संभाषण पुढे सुरू ठेवायचे आहे का यासाठी खात्री करा यावर आपण क्लिक करणार आहोत। हा एक विद्यार्थी या ठिकाणी पूर्ण भरून झालेला आहे, त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे आणि ते कोणी सबमिट केलं हे सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करायची आहे। अशा पद्धतीने आपण सर्व विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद या ठिकाणी करू शकतो। सर्वांनी 29 ऑगस्टपर्यंत ह्या नोंदी पूर्ण करून घ्याव्यात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।